फायरिंग चल रहा है, क्या पता चला है और क्या लगता है आपको कि किस वजह से ये कोशिश की गई? बहुत थकान की वजह से गहरी नींद में थे हम सब, और जिस वक्त ये फायर हुई तो ऐसा लगा कि भी जैसा कुछ फूटा है, लेकिन थोड़ी देर के बाद जब उठकर देखा तो खिड़की के जो है कांच फूटे हुए मिले और अंदर एक बुलेट मिली है। 2 जगह खिड़की में छेद है, 2 बुलेट होना चाहिए। दूसरी बुलेट जो है वो ढूंढ रहे हैं बाकी के लोग डिपार्टमेंट के। क्या लगता है क्या वजह रही होंगी हमले के पीछे? मेरी साइड से तो कुछ नहीं है, मगर कोई और मेरे बारे में क्या सोच रहा वो मैं नहीं जानता। हम इलेक्शन को इलेक्शन के हिसाब से ही लड़ते। कोई अगर आज अपने अपोजिशन में है तो वो सिर्फ इलेक्शन की हद तक है। पर्सनली कोई किसी का अपोजिशन परमानेंटली होता ही नहीं है। और मैंने पूरे इलेक्शन के कैंपेन में जलगांव शहर के डेवलपमेंट पर ही अपनी बात रखा। मुझे ऐसा लगता है कि जिस तरीके से मैं बिल्कुल क्लियर स्टैंड के साथ ये इलेक्शन कंटेस्ट कर रहा हूँ तो सभी ने वैसे ही करना चाहिए, और पॉसिबल है कि वैसे ही कर रहे हैं। लेकिन फिर भी कुछ ऐसे लोग हैं कि जो इस तरीके की बुज़दिलाना हरकत कर रहे, ये अच्छी बात नहीं है। क्या करेंगे आप? अभी इलेक्शन के प्रचार का आखिरी दिन है तो क्या प्रचार रोक देंगे या माघारी के लिए आपके कुछ लोग प्रयास कर रहे हैं उसमें आप पीछे हट जाएंगे? नहीं, पीछे हटने का तो सवाल ही नहीं। अगर पीछे हटने का सवाल होता था तो 3 तारीख को या 4 तारीख को जो अपना फॉर्म वापस लेने का आखिरी दिन था उसी वक्त अपन फॉर्म वापस ले लेते थे। इलेक्शन डट कर लड़ेंगे, आज का आखिरी दिन है। ये जो फायरिंग हुई, ये फायरिंग अपने हौसलों को नहीं रोक सकती, उसको कमज़ोर नहीं कर सकती। आज फिर पूरी ताकत के साथ, पूरे जोश और खरोश के साथ ये जो आखिरी दिन है, लोगों से मुलाकातें होंगी और अपनी बात रखी जाएंगी। तारीख सकाळी अंदाजे 4 वाजता जळगाव विधानसभा कॉन्स्टिट्युन्सीचं इंडिपेंडंट कॅन्डिडेट होतं. त्याचं नाव होतं शेख अहमद शेख हुसेन गुलाम हुसेन, वय 51 वर्ष. ह्यांच्या घरावरती फायरिंग केलं म्हणून आम्हाला रिपोर्टिंग झालं होतं आणि तिथं पूर्ण शोध केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशनमध्ये तिथं खरंच त्यांचा तो पहिला मजल्यावर राहत होता. त्यांचा घरचं खिडकीचा काच तुटले होत्या 2 बुलेट लागून आणि 1 बुलेट त्यांचं वॉलवर लागलं होतं आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही पूर्ण चौकशी आणि तपास चालू होता. तपासादरम्यान काही CCTV आणखीन तांत्रिक माहिती आणि हे सर्व दृष्टीने आम्ही तपास चालू असताना त्यांचं स्वतःचं जे कंप्लेंट होतं ते स्वतःचं साला जे मालेगावमध्ये राहतात ते इन्वॉल्ड आहे म्हणून आम्हाला खात्रीशीर माहिती भेटलं होतं आणि पुढील तपासादरम्यान म्हणजे ही समजलं की त्यांचा साला आणि आणखीन एक साथीदार मालेगाववरून ते दिवशी रात्री इथं जळगावमध्ये आला आणि सकाळी इथं फायरिंग केल्यानंतर परत ते मालेगावात निघून गेले होते. आणि आदल्या दिवशी म्हणजे 17 तारीख रात्री देखील म्हणजे इथे एकदा रेकी करायला तो त्यांचा साला हे आपल्या जळगावमध्ये आले होते. ही सर्व गोष्टी आम्हाला आता खात्रीशीर डिटेक्शन झालेलं आहे आणि सध्या 3 लोकांना अटक करण्यात आलं होतं. त्या 3 लोकांचा स्वतः जे उमेदवार होते त्यांना आणि त्याचा मुलगा शेख शिबान आणि दुसरा एक जे बाईकवर आले होते आणि पाठीमागे बसले होते त्याचा इरफान अहमद मोहम्मद हुसेन, वय 32 वर्ष, राहणारे मालेगाव. असं 3 लोकांना अटक केलेलं आहे. आणखीन 2 लोकांना अटक करणं बाकी आहे. जे मेन ज्यांनी फायरिंग केलं होतं तो फरारी आहे सध्या आणि जे ते आणखीन एक उमेदवार आहे त्यांचा लहान मुलं आहे त्यांना देखील म्हणजे अटक करणं बाकी आहे. असलेला आरोपींचा आहे मोहम्मद शफीक शेख अहमद उर्फ बाबा, त्याला बाबा म्हणतात, मालेगावचा आहे. आणि दुसरा एक उमेदवारांचा लहान मुलगा आहे शेख उमर फारूक अहमद हुसेन. हा 2 फरार आहे आरोपी.
नेमका ते उमेदवार आहे काही पार्टीचं तिकीट वगैरे मागितलं होतं तरी देखील त्यांनी उमेदवारी टाकलं होतं. त्यांना म्हणजे इलेक्शनचा 2 दिवस अगोदर अशी काय घटना घडल्या की त्यांना सहानुभूती मिळेल आणि त्यांना वोट्स मिळेल अशा त्यांना उद्देश असावा. आतापर्यंत आमचं प्राथमिक चौकशीमध्ये असं दिसून येत आहे, म्हणून आणखीन पुढील तपास चालू आहे. जे मेन उमेदवार आहे तो प्रोफेसर होता आणि काही 2016मध्ये त्यांनी रिझाईन करून प्रायव्हेटमध्ये ट्युशन वगैरे घेत आहेत आणि त्यांचा लहान मुलगा आहे तो LLBचं शिक्षण चालू आहे आणि बाकी जे मेन आरोपी आहे त्याला काही शिक्षण वगैरे नाही आहे, ते काही काम करतात मालेगावमध्ये. मेन जे फायर केलेले उमेदवार जे आरोपी आहेत त्यांच्याकडे वेपन आणि बाकी इतर साहित्य आहे. त्यांना अटक केलं की इतर गोष्टी आपल्याला माहिती पडतील, उद्देश काय आहे ही सर्व गोष्टी आपल्याला माहिती पडतील. हा मेन जो बाबा म्हणून आरोपी आहे त्यांचा उमेदवारांचा साला आहे तो मालेगावचा आहे, त्यांच्याकडेच वेपन होता म्हणून आपल्याला माहिती पडलं आणि जे दुसरं एक साथीदारांना त्यांना तिकडनंच मालेगाववरूनच तिकडे आणलं होतं आणि तिकडनं त्यांचा ताब्यातच वेपन होता. ते एकदा आपल्याला अटक केल्यानंतर ती वेपन आणि सर्व गोष्टी आपल्याला माहिती पडेल. सध्या असं काही वाटत नाही आहे आरोपी वाढण्याचं.